आज ऋतू चालली आहे अंगणवाडीत, कारण अंगणवाडीत तिला बोलवलेलं आहे वजन आणि उंची करण्यासाठी। अशा प्रकारे मस्त तयार होऊन बाप्पाला नमो करून ऋतू अंगणवाडीत चालली आहे। ती कुठे चालली आहे ती स्वतः सांगते, ते ऐका। कुठे चाललीस? कुठे चाललीस? शाळेत चाललीस? चला आता ऋतू जाणार आहे शाळेत। कर ताटाला, गण्या ताटाला। कुठे चाललीस तू? कुठे चाललीस? त्यानंतर आम्ही निघालो अंगणवाडीत जाण्यासाठी। हा आहे अंगणवाडीकडे जाण्याचा रस्ता। तसं अंगणवाडी आमच्या घराजवळून जरा जास्त लांब नाही, जवळच आहे। पण आज ऋतूचा बाबा घरात होता म्हणून बाबाला म्हटलं चल आम्हाला अंगणवाडीत घेऊन चल। आणि जाताना हा अंगणवाडीला एवढा मोठा चढाव लागतो, त्या चढावावरतीच अंगणवाडी आहे। आणि आता अंगणवाडी आम्ही फायनली पोचलो आहोत। अंगणवाडीत येण्यासाठी तिची एक्साइटमेंट बघू शकता किती आहे। आणि खूप खुश झाली होती ती अंगणवाडीत आली आहे म्हणून। आणि या अंगणवाडीचं नाव आहे गुजराळी अंगणवाडी क्रमांक 23। फायनली आम्ही अंगणवाडीत पोचल्यावर दोघीही मॅडम खूप खुश झाल्या ऋतूला बघून। त्या सांगत होत्या दररोज तिला घेऊन येत जा। अशा प्रकारे हा अंगणवाडीचा पूर्ण एरिया आहे। त्यानंतर मॅडमांनी लगेच वजन काटा घेतला व ऋतूचं वजन करण्यासाठी घेतलं। इथे माझं मॅडमांबरोबर डिस्कशन चालू होतं, तोपर्यंत ऋतू मस्त अशी खुर्चीत बसून एन्जॉय करत होती, काय काय आहे काय नाही। त्यानंतर हे असं रेशनही आम्हाला देणार होतं, जे की महाराष्ट्र शासनकडून खिचडी वेगवेगळ्या प्रकारचं रेशन भेटतं। त्यानंतर ऋतूची तिथे एका दादासोबत गट्टी झाली। त्या दादासोबत मस्त अशी ती तिथे रुळली। त्या दादाने तिला मस्त अशी पाटी काढून दिली, त्याची वही काढून दिली आणि अभ्यास कर म्हणून सांगितला। मग ती पण काय अभ्यास करायला सुरुवात झाली। त्या दादाबरोबर मस्त अशी गप्पा तिची चालू झाली। दादाला सांगत होती तुझा कंपास छान आहे। कंपास तिला खूपच आवडला होता म्हणून कंपास बरोबर खेळायला लागली। दादाला पण ऋतू सोबत खेळायला मजा येते म्हणून सारखा तिला विचारतोय हे हातात काय आहे तुझ्या। त्यानंतर तिला तिथे एक असं टॉयज भेटलं, ते म्हणजे लगोरीचं, ते घेऊन तिथे खेळ। मग आमचं अंगणवाडीतलं काम झालं। ऋतूने अशा प्रकारे अंगणवाडीत खूप धमाल केली। असा होता ऋतूचा आजचा अंगणवाडीतला दिवस। तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।